हॅलो मित्रांनो, तुमच्यापैकी बऱ्याच जणांना करोडो रुपयांचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवायचा आहे, बरोबर ना? एक भारतीय म्हणून तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आपल्या मुलाच्या लग्नावर किंवा शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च करायचे आहेत. पण मित्रांनो, तुमच्यापैकी किती जणांना हे माहिती आहे की अशा प्रकारचा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवण्यासाठी आपण काय केले पाहिजे? खूप कमी जणांना. बाय द वे मित्रांनो, ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला कोणत्याही प्रकारचा इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट विकण्यासाठी बोलत नाही आहे. मी तुमचा इन्व्हेस्टमेंट फ्रेंड, तुमचा गुंतवणूक गाईड. आणि आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट माइंडसेटवर काम करणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी प्रत्येक महिन्यात तुमच्या कमाईच्या कमीत कमी 20% सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्ही नक्की प्रेरित व्हाल. आणि महत्त्वाचं म्हणजे स्वतःकडून हे करून घेण्यासाठी तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही ट्रिक्ससुद्धा मिळणार आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटी मी जो तुम्हाला इन्व्हेस्टमेंट अलोकेशनचा फॉर्म्युला सांगणार आहे तो तुम्हाला या व्हिडिओ संपूर्ण बघितल्याशिवाय कळणार नाही. चला तर मग सुरू करूया. पण त्याआधी तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर नवनवीन बुक्सच्या संडे समरीजसाठी आणि सेल्फ हेल्प समरीजसाठी आजच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड राहण्यासाठी बेल बटन दाबायला विसरू नका. मित्रांनो, तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला असेच व्हिडिओज बनवत राहायला प्रोत्साहन मिळत असतं. व्हिडिओजला लाईक करायला विसरू नका. आपल्यातील प्रत्येकाला मोठी संपत्ती अवगत करायची इच्छा असते, पण त्यासाठी लागणारी डिसिप्लिन आपल्यात जनरली नसते. आता बघा, तुमच्यामध्ये जास्त करून आधी 2 प्रकारची आणि मग 3 प्रकारची लोक आहेत. पहिले 2 प्रकार म्हणजे काही सॅलराईड आहेत आणि काही सेल्फ एम्प्लॉईड आहेत. जर तुम्ही अजून शिक्षण घेत असाल तर तुम्हीसुद्धा ह्या 2 कॅटेगरीपैकीच एकमध्ये जाणार आहात. ह्या 2 कॅटेगरीमध्ये परत 3 प्रकारची लोक असतात. एक, अशी लोक ज्यांची काहीच सेव्हिंग्स होत नाही, उलट कधीकधी क्रेडिट कार्डच्या बिल्समुळे निगेटिव्ह सेव्हिंग्स असते. 2, अशी लोक ज्यांची सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट दोन्ही होत असते, परंतु एका शिस्तीत होत नाही, म्हणजे डिसिप्लिन्ड वेमध्ये होत नाही. जास्त करून आपल्यामध्ये अशीच लोक असतात. म्हणजे इच्छा झाली तर एखाद्या महिन्यात भरपूर सेव्हिंग्स आणि इन्व्हेस्टमेंट, आणि जमलं नाही तर 4-4 महिने काहीही बचत नाही. 3, तुमच्यामध्ये अशीसुद्धा लोक असतील जी की सेव्हिंग्स करतात, इन्व्हेस्टमेंटसुद्धा करतात, प्रत्येक महिन्यात डिसिप्लिन्डसुद्धा राहतात, पण आपल्या बदलत्या प्लॅन्सनुसार आपल्या इन्व्हेस्टमेंटमध्ये हवे ते चेंजेस करत नाहीत. मित्रांनो, मोठी संपत्ती कमवण्याचा एकच मार्ग म्हणजे मोठा इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बनवणे. लक्षात ठेवा, क्रिएटिंग अ गुड इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ इज अ प्रोसेस. ही वेळ घेणारी गोष्ट आहे. अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, आणि ती म्हणजे तुमच्या इन्व्हेस्टमेंट्समध्ये बऱ्याच प्रकारची ॲसेट्स असणार. एक्झाम्पल, FDs किंवा बॉन्ड्स, शेअर्स, गोल्ड, प्रॉपर्टीज म्हणजेच रिअल इस्टेट वगैरे वगैरे. आता ह्यातील कोणत्या ॲसेट्समध्ये किती प्रमाणात गुंतवणूक असावी ह्याला म्हणतात पोर्टफोलिओ ॲसेट अलोकेशन, जे मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. आता बघूया चांगला इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ बिल्ड करण्यासाठीच्या 3 स्टेप्स. स्टेप 1, स्पेंड व्हॉट इज लेफ्ट अँड नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट. म्हणजेच खर्च करून शिल्लक राहतील ते पैसे बचत करू नका, तर बचत करून शिल्लक राहतील ते पैसे खर्च करा. मित्रांनो, जगातील सतत 30 वर्ष पहिल्या 5 श्रीमंत लोकात असणाऱ्या वॉरन बफेटचं हे वाक्य. वॉरन बफे यांनी आपली सर्व संपत्ती इन्व्हेस्टमेंट्समधून कमावली, म्हणून त्यांना जगातील सर्वोत्तम इन्व्हेस्टर मानलं जातं. हे वाक्यच अशा प्रकारे सांगितलं गेलं आहे की यात खूप जास्त एक्सप्लेन करायची गरज नाही आहे. स्पेंड व्हॉट इज लेफ्ट अँड नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट. म्हणजेच खर्च करून शिल्लक राहतात ते पैसे बचत करू नका, तर बचत करून शिल्लक राहतील ते पैसे खर्च करा. पण तुम्ही हे कसं करायचं ह्याबद्दल मी तुम्हाला सांगेन. सर्वात पहिलं तर इन्व्हेस्टमेंटसाठी तुमचं एक वेगळं बँक अकाउंट असायला हवं. प्रत्येक महिन्याला तुम्ही तुमचे सेव्ह केलेले पैसे लगेच ह्या सेपरेट बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करायचे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिसरी आहे, जी मी तुम्हाला आता सांगतोय. लक्षात ठेवा की हे पैसे जे तुम्ही ट्रान्सफर कराल ते लगेच इन्व्हेस्ट करून टाकायचे. 1 दिवसाची सुद्धा वाट न बघता तुम्ही हे पैसे लगेच इन्व्हेस्ट करायचे. एक्झाम्पल, तुम्ही ठरवलं की तुम्ही इथून पुढे प्रत्येक महिन्याला तुमच्या उत्पन्नाच्या 20% सेव्ह अँड इन्व्हेस्ट करणार. तुम्हाला एकच गोष्ट लक्षात घ्यायची आहे की तुमची सॅलरी किंवा मंथली ड्रॉईंग झाली की तुम्ही त्याच्या 20% सर्वात आधी त्या सेपरेट बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ठेवायचे. ह्यामध्ये ट्रिक म्हणजे सेपरेट बँक अकाउंट.
आणि न चुकता मंथली 20% ट्रान्सफर. स्टेप 2, इन्व्हेस्ट वॉट इज सेव्ड इन अ डिसिप्लिन मॅनर. जी बचत केली त्या बचतीची एका शिस्तबद्ध पद्धतीने गुंतवणूक करा. तुम्ही हे कधी चेक केलं आहे का की तुमची खरोखरच डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टरची माइंडसेट आहे का? तुमच्या वडिलांचा विचार करा. ते एक डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टर होते किंवा आहेत ही तुम्हाला खात्री होईल. मग तुम्ही स्वतःला विचारा की मी माझ्या वडिलांकडून तरी हा गुण घ्यायला हवा ना. मग मी सेव्हिंग्ज अँड इन्व्हेस्टमेंट का करू नये? तुम्हाला खर्चाची वृत्ती सोडली पाहिजे आणि तुमचं भविष्य ठरल्याप्रमाणे व्हावं अशी तुमची इच्छा असेल तर इन्व्हेस्टमेंट्स करणे आवश्यक आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहे. जर त्या प्रश्नांची उत्तरं होय असतील तर तुम्ही एक डिसिप्लिन्ड इन्व्हेस्टर आहात आणि जर उत्तरं नाही अशी असतील तर मग कृपया जागे व्हा. तुम्ही फिक्स्ड मंथली सेव्हिंग्स करता का? तुम्ही तुमच्या मंथली सेव्हिंग्स इन्व्हेस्ट करता का? तुमचं इन्व्हेस्टमेंट असेट अलोकेशन कसं असेल ह्याचा निर्णय झाला आहे का? मित्रांनो, ह्या प्रश्नांची उत्तरं नाही अशी मिळाली असतील तर लगेच प्लॅन करा आणि निर्णय घ्या. आधीच्या एक्झाम्पलमध्ये तुम्ही जे पैसे सेव्ह करून सेपरेट बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून ठेवले आहेत, आता तुम्ही ते पैसे कुठे इन्व्हेस्ट करणार हे जर का अजून तुमचं ठरलं नसेल तर लगेच ऑनलाईन FD करून ठेवायची. म्हणजे तुमचे पैसे तुम्ही इन्व्हेस्टसुद्धा करणार. नंतर जेव्हा तुमचा इन्व्हेस्टमेंट असेट अलोकेशन आणि ॲसेट क्लास फायनल होईल त्यावेळी FDमधून ते पैसे हव्या त्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायचे. स्टेप 3, रिव्हिजिट, रीचेक अँड रिवाइज युअर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ. वरील 2 स्टेप्स जेव्हा तुम्ही फॉलो करता त्यावेळी एका विशिष्ट फ्रिक्वेन्सीमध्ये ही स्टेप्स करायची. तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करतेवेळी तुमचे सध्याचे फ्युचर प्लॅन्स, तुमची सध्याची सेव्हिंग्स, बदल झालेला असेट क्लास ह्या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ठरवा की तुमच्या इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीमध्ये, ॲसेट अलोकेशनमध्ये किंवा ॲसेट क्लासेसमध्ये तुम्हाला काही चेंज करायचं आहे का. ही फ्रिक्वेन्सी 3 किंवा 6 महिन्याची किंवा वर्षभराची सुद्धा असू शकते, परंतु साधारण वर्षातून एकदा तरी तुमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू तुम्ही केलाच पाहिजे. हवं तर ह्या स्टेजमध्ये एखाद्या फी बेस्ड इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरी सर्व्हिसेसची मदत घ्या. मित्रांनो, पोर्टफोलिओ रिव्ह्यू स्ट्रॅटेजी कशी करावी आणि कशी असावी ह्यावर जर तुम्हाला एक व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट्समध्ये लगेच कळवा. ह्या त्या 3 स्टेप्स तुम्ही जर फॉलो कराल तर तुम्हाला काही महिन्यातच स्वतःबद्दल आदर वाटेल. एवढे पैसे तुम्ही सेव्ह केलेले असतील. वरून तुम्हाला हे बघून तर आनंद होईलच की फक्त सेव्ह नाही तर तुम्ही तुमचे पैसे वाढवले सुद्धा आणि मग तुम्ही इतरांना सांगाल की पैशानेच पैसा वाढतो मित्रा. ह्या होत्या त्या 3 स्टेप्स. स्टेप नंबर 1, स्पेंड व्हॉट इज लेफ्ट अँड नॉट सेव्ह व्हॉट इज लेफ्ट. स्टेप नंबर 2, इन्व्हेस्ट व्हॉट इज सेव्ड इन अ डिसिप्लिन्ड मॅनर. स्टेप नंबर 3, रिव्हिजिट, रीचेक अँड रिवाइज युअर इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ. मित्रांनो, आता ह्या व्हिडिओचा तो भाग ज्याची तुम्ही वाट बघत होता, आयडियल ॲसेट अलोकेशन. तुम्ही तुमच्या सेव्हिंग्स किती प्रमाणात कोणत्या ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्ट करायला हव्यात ह्याचं उत्तर म्हणजे आयडियल ॲसेट अलोकेशन. लक्षात घ्या, हे मी तुम्हाला फक्त एज्युकेशनल पर्पजसाठी सांगत आहे. कुठे जर का तुम्हाला वाटलं की तुम्ही ह्या स्टेजला एखाद्या एक्सपर्टची ॲडवाईस घ्यायला हवी तर ती घेऊनच तुम्ही अशा पद्धतीनं ॲसेट अलोकेशन करू शकता. मित्रांनो, काही ॲसेट्स रिस्की असतात जसं की इक्विटीज म्हणजेच स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट्स. पण जर तुम्ही रिस्क रिवॉर्ड रिलेशनशिप बघितलं तर तुम्हाला कळेल की हायर द रिस्क हायर द रिटर्न्स. म्हणजे ज्या ॲसेट्समध्ये रिस्क जास्त असते तिकडे रिटर्न्सचा स्कोपसुद्धा जास्त असतो. काही ॲसेट्स असतात ज्यांच्यामध्ये रिस्क कमी असते जसं की FDs, पण त्यांची रिटर्नसुद्धा कमी असते. एक्झाम्पल, सध्या जो FDचा दर सुरू आहे तो तुमच्या महागाईच्या दरापेक्षासुद्धा कमी आहे. म्हणजे तुमचे पैसे 1 वर्षानंतरची महागाई लक्षात घेता FDमध्ये वाढणारच नाहीत तर उलट कमी होतील, कारण तुमचा FDचा दर महागाईच्या दरालासुद्धा बीट करत नाही आहे. परंतु तुम्हाला तुमचे पैसे अशा रिस्की आणि रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट ॲसेट क्लासच्या कॉम्बिनेशनमध्ये ठेवावे लागतील तर तुमचे पैसे वाढतील आणि तर तुमचे इन्व्हेस्टमेंट्स इन्फ्लेशन म्हणजे महागाईला बीट करतील. आणि हे जे कॉम्बिनेशन आहे ह्यालाच म्हणतात ॲसेट अलोकेशन. तुमच्या एजनुसार तुमची रिस्क घेण्याची कपॅसिटी बदलत असते आणि म्हणून ॲसेट अलोकेशनसुद्धा एजनुसार चेंज व्हायला हवं. साधारण
45 वयापर्यंत तुम्ही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये रिस्की ॲसेट्स ठेवायला हवीत. पण जर त्यापुढे 45 ते 55 ह्या वयामध्ये तुम्ही रिस्की ॲसेट्स ठेवली तर प्रॉब्लेम होऊ शकतो. ह्या वयामध्ये तुम्ही रिस्की ॲसेट्सचं प्रमाण कमी करायला हवं आणि 55च्या पुढे तुम्ही संपूर्ण इन्व्हेस्टमेंट्स रिस्क फ्री ॲसेट्समध्ये करायला हवी. म्हणून मी लेस दॅन 45 एजच्या इन्व्हेस्टर्सना ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर्स म्हणेन, 45 ते 55 एजच्या इन्व्हेस्टर्सना मॉडरेट इन्व्हेस्टर्स म्हणेन आणि 55च्या पुढील इन्व्हेस्टर्सना कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर्स म्हणेन. खाली दिलेल्या चार्टमध्ये तुम्हाला कळेल की कोणत्या इन्व्हेस्टर्सनी कोणत्या ॲसेट क्लासमध्ये किती इन्व्हेस्टमेंट ठेवायला हवी. आता तुम्हाला प्रश्न पडेल की ह्या ज्या खालच्या ॲसेट्स क्लासेस आहेत त्याच्यामध्ये इक्विटी, डेट आणि अल्टरनेट ॲसेट्स म्हणजे काय? तर इक्विटी म्हणजे शेअर्स, डेट म्हणजे बॉन्ड्स म्हणजेच FDs आणि अल्टरनेट ॲसेट्स म्हणजे गोल्ड किंवा रिअल ॲसेट. आता जर तुम्ही बघाल तर इकडे तुम्हाला एक मी फॉर्म्युला दिला आहे. एकीकडे ॲसेट क्लास आहे आणि दुसरीकडे इन्व्हेस्टरचा टाईप आहे. ॲग्रेसिव्ह इन्व्हेस्टर जो की एज 23 to 45 पकडला आहे त्यांनी इक्विटीजमध्ये 60%, डेट्समध्ये 15% आणि अल्टरनेट ॲसेट्समध्ये 25% गुंतवणूक ठेवायला हवी. जो मॉडरेट इन्व्हेस्टर आहे त्यांनी इक्विटीमध्ये 30%, डेटमध्ये 30% आणि अल्टरनेटमध्ये 40% ठेवायला हवी. आणि जो कॉन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहे जे की 55+ असतात, इक्विटीमध्ये त्यांनी अगदीच इन्व्हेस्टमेंट्स नाही ठेवायला पाहिजे, 0. डेटमध्ये 80% आणि अल्टरनेटमध्ये 20% ठेवायला हवी. तर मित्रांनो, ह्या होत्या त्या 3 स्टेप्स फॉर वेल्थ क्रिएशन आणि आयडियल ॲसेट अलोकेशन. आशा आहे की तुम्हाला ह्यातील टेक्निकल गोष्टी नक्की कळाल्या असतील. तुम्हाला अजून कोणत्या टॉपिक्सवर किंवा बुक्सवर अशाच सेल्फ हेल्प समरीज हव्या आहेत ते कमेंट्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.